नमस्कार. आजच्या व्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. इथे सकाळचे 9 वाजले आहेत आणि इथे आमच्या मंगल मावशी आलेल्या आहेत. त्यांची कामं करण्यासाठी त्या आमच्याकडे येतात, लादी पुसण्यासाठी आणि भांडी घासण्यासाठी. तर अशा पद्धतीने त्या इथे आताला कचरा काढतात. मम्मी बसलेली आहे आणि सकाळी नाश्त्याला मी बनवले होते कोरियन नूडल्स असतात, पॅकेट असतं कोरियन नूडल्सचं. खूप तिखट असतात ते नूडल्स. हे बघा, आपले जे मॅगी असतात ते दिसायला कसे पिवळसर असतात, तर हे नूडल्स बघा दिसायला लाल आहेत. ह्याच्यामध्ये एक्स्ट्रा मसाला वगैरे काही टाकलेला नाही, तो त्यांचाच मसाला असतो आणि त्यांचं तेल असतं. त्यांचंच चिली ऑइल आणि मसाला टाकून ही अशी झणझणीत मॅगी झालेली आहे. इथे मी मम्मीसाठी मॅगी काढून ठेवते. हे पहा, आता ही खूप तिखट असल्यामुळे तिला सहन होणार नाही, म्हणून मी काढून ठेवते थोडी. तिला थोडीशी चवीसाठी म्हणून मी दिलेली आहे. आमच्या घरात तिखट खाणारी मी असल्यामुळे मला तेच जमतं, पण मम्मीसाठी मी थोडीशी तिला मी काढून दिली आहे. आता मी जाते मम्मीला देण्यासाठी हे नूडल्स, कोरियन नूडल्स, झणझणीत असे, पण आपल्या मॅगीची चव बरी. इथे आम्ही आता स्वयंपाकाच्या तयारीला पण लागलो आहे. दुपारची वेळ झालेली आहे. ते खारा बांगडा आहे ना, आम्ही भाजून खातो. खूप छान लागतो खारा बांगडा. ह्याच्यासोबत आपण कोळद्याच्या पिठीसोबत खाऊ शकता, किंवा काही नसेल तर डाळ भात नुसता खारा बांगडासुद्धा असा तव्यावर असं छान भाजलेला खारा बांगडा ना माझ्या भावाला खूप आवडतो. तो चवीने खातो हा बांगडा. मग त्याच्यासाठी आम्ही हा बांगडा असा भाजून ठेवलेला आहे. हे बघा, हे वरती जरी करपलेलं दिसलं ना तरी ती वरची स्किन काढून टाकायची असते. जेवणाची तयारी चालू आहे. बघा, त्या दिवशी मच्छी आपण फ्रीजमध्ये ठेवली होती ना बुधवारी, ती त्यातली एक डबा आम्ही काढलेला आहे सुरमईचा. इथे हे बोंबील आहेत. तर आता मम्मी बोंबलाचं काय बनवत आहेत ते आपल्याला पुढे दिसेलच. चला आता बाहेर जाऊया आपण. मी बाहेर म्हणजे आमच्या समोरच्या बेडरूममध्ये जाते. आमच्या समोरच्या बेडरूममध्ये, छोट्या बेडरूममध्ये फ्रीज ठेवलं आहे, कारण आमचा किचन छोटा असल्यामुळे आम्ही फ्रीज ठेवलं आहे बेडरूममध्ये. तर हे चालले मी बेडरूममध्ये. हा बघा, फ्रीज इथे आहे. तर ज्या भाज्या वगैरे ठेवायच्या असतात ते टोमॅटो वगैरे सामान मी ठेवलं फ्रीजमध्ये. आणि हे बघा, हे काढलेलं आहे आम्ही आज सुक्का बाजार. याच्यामध्ये आहे हा जवला, सुक्का जवला. बघा, फ्रेश आहे हा सुक्का जवला. आणि अजून एक आहे आपल्याकडे. सुक्का जवला झाल्यानंतर मी अजून एक काढलेला आहे, तो म्हणजे हा मासे सुकट म्हणतात त्याला. चवीला अतिशय चविष्ट असे असतात, खूप छान असतात. आता हे खूप दिवस ठेवल्यामुळे ह्याच्यात टोके पडलेत. तर आता मी काय करते, हे टोके पाखडून घेते, टोके वगैरे सगळे काढून टाकते. आणि हे जे मासे सुकट आहेत त्याचं काय करायचं असतं, हे बघा, शेपूट आणि डोकं, हा डोक्याचा भाग आणि शेपूट कट करायचं. अशा पद्धतीने हा मासा स्वच्छ करून घ्यायचा. अशा पद्धतीने सगळे मासे मी आता हे स्वच्छ करून घेतलेले आहेत. हे बघा, डोकं शेपटी काढलेली आहे आणि हे मासे आता मी स्वच्छ साफ करून घेतलेले आहेत. तर असे मासे आता मी स्वच्छ साफ करून पुन्हा फ्रीजमध्ये ठेवणार आहे, कारण आम्ही थोडासा सुक्का बाजार असतो ना, तो आम्ही फ्रीजमध्येच ठेवतो. हे बघा, हे फ्रीजमध्ये ठेवलं नव्हतं ना, म्हणून याला टोके लागले. आता स्वच्छ करून मी हे परत फ्रीजमध्ये ठेवून देते. दुपारचा स्वयंपाक तयार झालेला आहे. तर थंबनेलमध्ये तुम्हाला दिसलं असेल आमच्या घरचा स्वाद. तर खरोखरच आज आम्ही स्वादिष्ट असं जेवण बनवलेलं आहे. तर भाकऱ्या तर तयार झालेल्याच आहेत. आता आम्ही तिघं जण, मम्मी, पप्पा आणि मी. आणि आता हे बघा, इथे जे बोंबील होते ना, ते वांगी, बोंबील, बटाट्याचं असं थपथपीत रस्सा केलेला आहे. हे बघा, वांगी आहेत, बोंबील आहे आणि बटाटा घालून असा छान थपथपीत रस्सा केलेला. शेवगाची शेंग पण आहे. अरे वा, रंगसुद्धा खूप छान आलेला आहे. असा अंगासोबतच रस्सा बनवलेला आहे.
मस्त रस्सा आपला तयार झालेला आहे. वांगी, बोंबील, बटाटा आणि शेवग्याच्या शेंगा घालून केलेला हा रस्सा. त्याच्यावर मी झाकण ठेवलं. इथे आपला भात, कारण 3:30 वाजता आता मुलं शाळेतून पण येतात. हे बघा, हा आमचा भात. 1 वाटीचाच भात आहे, पण तो किती फुलला आहे बघा. इथे मुलांसाठी आता काय करणार, हे बघा बांगडा. हा आपला खारा बांगडा जो भाजला होता ना गॅसवर, एका जाळीवर गॅसवर जाळी ठेवली आणि त्याच्यावर हा बांगडा भाजून घेतला. त्याचं जे डोकं होतं ते काढून टाकलं आणि असा हा बांगडा. आता ह्याची वरची स्किन काढून टाकायची जी करपलेली आहे ती. आणि असा हा माझ्या भावासाठी हा बांगडा आम्ही फ्राय करून ठेवतो. खारा बांगडा त्याला खूप आवडतो. तुमच्याकडे खारा बांगडा घालून कोणकोणत्या रेसिपीज आहेत प्लीज कॉमेंट करून सांगा. हे आमच्या लहान मुलांसाठी मच्छी फ्राय करून ठेवलेले. एकाला कोलंबी फ्राय आवडते तर एकाला सुरमई फ्राय आवडते, म्हणून त्यांच्यासाठी त्या 2 भावांसाठी अशी मच्छी फ्राय करून ठेवलेली आहे. सोबतच डाळसुद्धा बनवलेली आहे, तिखट डाळ किंवा आपण ज्याला आमटी म्हणतो अशी आमटी घातलेली केलेली आहे. शेवग्याच्या शेंगा घालून, हे बघा ह्याच्यात पण आहे शेवग्याच्या शेंगा. तर आजचा हा घरचा स्वाद कसा आवडला, व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.